नुकताच घडलेला नसरापूरचा प्रकार. मन हेलावून टाकतो, मन सुन्न करून टाकतो आणि सगळीकडे जे काही ऐकू येतंय त्याच्यातून एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे माणसांमधला पशु. त्यांना पशु म्हणणं म्हणजे पशूंचा अपमान आहे. राक्षस म्हणणं हा राक्षसांचा अपमान आहे. कारण पशूंमध्ये सुद्धा नीतिमत्ता असते, राक्षसांमध्ये सुद्धा नीतिमत्ता असते. पण या माणसामध्ये काहीच नाही. या माणसाला फक्त शरीर आणि त्यांनी जे काही घृणास्पद कृत्य केलं ते करण्याकरता त्यांनी वापरलेला त्याच्या शरीरातला अवयव, बस, याच्या पलीकडे काही नाही त्याच्या. अशा माणसांना माणूस म्हणणं हे योग्य आहे का? हे विकृत आहेत आणि हे समाजात राहण्याच्या लायकीचे नाहीत. पण तरीही ह्यांचे तथाकथित जातभाई म्हणू काय म्हणू माहित नाही, काही वेडी माणसं किंवा कदाचित ती अशीही असतील की त्यांना हे कृत्य, अशी कृत्य करायची इच्छा आहे, पण हिम्मत होत नाही किंवा संधी मिळत नाही. ते लोक या दुष्कृत्य करणाऱ्या पापी माणसाचं समर्थन करत बडबडत सुटले. आणि त्याचबरोबर तिथेही त्यांनी जातीचं, धर्माचं काय वाटेल ती राजकारण करायला सुरुवात केली. त्रास होतो, या गोष्टीचा त्रास होतो. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्या पाहणाऱ्या जे जे लोक हे पाहतील त्यांनी फक्त एकच करा की अशा प्रकारची वृत्ती असलेली माणसं जर तुमच्या आजूबाजूला दिसली ना, तर त्यांना दगडाने ठेचून मारा, किंबहुना त्यांचे हे अशी कृत्य करू शकणारे अवयव, नुसतं तेवढंच कृत्य करणारे नव्हे तर त्यांचे हात, त्यांचं डोकं, बुद्धिमत्ता, बोलणारी जीभ सगळं उद्ध्वस्त करून टाका. या माणसांनी ना फक्त एखाद्या लाचार किड्यासारखं उरलेलं आयुष्य घालवलं पाहिजे. त्याला फाशी देणं पण कमी आहे. फाशीची शिक्षा त्याला अजिबात उपयोगाची नाही. त्याला हे किड्याचं आयुष्य दिलं पाहिजे आणि ते सुद्धा त्या किड्याचं आयुष्य तो जगत असताना त्याला त्याच्या घरच्यांनी थारा द्यायचा नाही, हे पण झालं पाहिजे. तर आणि तरच अशा लोकांना खऱ्या अर्थाने शिक्षा मिळेल. आणि यांचं समर्थन करणारी मंडळी किंवा जे मी बोलतीये याचं खंडन करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दुष्कृत्यांचं समर्थन करणारी, हा, याला वेगळ्या प्रकारची शिक्षा देणार हे म्हणणारे लोक मला कबूल आहेत, पण त्यांचं समर्थन करणारी जी मंडळी असतील त्यांच्याकरता मी एकच गोष्ट सांगेन की जगात नीतिमान माणसं जी असतात म्हणजे अशी माणसं ज्यांनी आयुष्यात माती खाल्लेली नाही कधीच, त्या माणसांपैकी ही जी मंडळी असतात त्यांच्यातली माणसं ही 3 प्रकारची असतात. तुम्ही आयुष्यात कधीच माती खाल्ली नसेल तर तुम्ही या तिघातले कुठल्या प्रकारचे आहात हे जरा स्वतःच्या मनात डोकावून तपासून बघा. 1, माती खाण्याची इच्छा आहे पण संधी मिळाली नाही. 2, माती खाण्याची इच्छा आहे, संधी मिळाली पण हिंमत नाही झाली. आणि 3, माती खाण्याची
हिम्मत आहे, संधी मिळाली पण इच्छा नाही. यातल्या नक्की कोणत्या कॅटेगरीतले आहात? कारण त्यातल्या 2 इच्छा आहे या कॅटेगरीतले असतात आणि तिसरा इच्छा नाही या कॅटेगरीतला असतो. ज्याच्याकडे संधी आली, हिंमत असली तरीही मी हे करणार नाही, या बाबतीत तो स्वच्छ असतो. आणि हे पहिले 2 जे असतात ना कॅटेगरी, ह्यांना संधी मिळाली नाही किंवा हिंमत झाली नाही, ही मंडळी पहिली संधी मिळताच किंवा पहिल्या क्षणी संधी मिळाली आणि हिंमत झाली, या दोन्ही गोष्टी जमताच हे अशी दुष्कृत्य करायला उड्या मारून जातील. म्हणून दुष्कृत्य न करणाऱ्या मंडळांनी फक्त विचार करा, आम्ही कोणत्या कॅटेगरीतले आहोत. कारण जर तुम्ही दुष्कृत्य करणाऱ्या माणसाचं समर्थन करत असाल तर तुम्ही या पहिल्या 2 कॅटेगरीतले असू शकता. आणि ही तुमच्या स्वतः करता आणि तुमच्या घरच्यांच्या करता धोक्याची सूचना आहे. विचार करा. आणि तसं असेल तर वेळीच स्वतःला सावरा. ओके, धन्यवाद.